एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार देणाऱ्या युवतीचा खून करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। ज्योतिबा अशोक गायकवाड वय 35 राहणार विक्रांत नगर भीमनगर जवळ अक्कलकोट रोड सोलापूर असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। 8 फेब्रुवारी 2021 रोजी एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार देणाऱ्या सुनीता लक्ष्मण कुसेकर वय 18 राहणार मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर याचा खून करण्यात आला होता। या प्रकरणी श्रुतिका लक्ष्मण कुसेकर यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। मयत सुनीता ही फिर्यादी श्रुतिका यांची लहान बहीण आहे। सुनीता व ज्योतिबा यांच्या लग्नाची मागणी घातली होती, त्यावेळी फिर्यादीच्या आईने मयत मुलगी सुनीता अज्ञान आहे व शिक्षण घेत आहे असे म्हणून लग्नास नकार दिला। तेव्हापासून फिर्यादी व आरोपी यांच्या कुटुंबातील जाणे येणे कमी झाले होते। मयत सुनीता व आरोपी ज्योतिबा यांचे मोबाईलद्वारे बोलणे व व्हॉट्सअप संदेश देवाणघेवाण चालू होते। फिर्यादी यांच्या वडिलांचे सन 2018 मध्ये निधन झाले होते। मयत सुनीता व आरोपी ज्योतिबा मयत सुनीता ही 8 फेब्रुवारी 2021 रोजी ट्युशनला गेली होती, त्यावेळी ती रात्री उशिरापर्यंत घरी आले नाही। यावेळी तिच्या नातेवाईकांनी मैत्रिणीकडे चौकशी केली असता मैत्रिणीने सांगितले की सुनीता हिला ज्योतिबा याने मोटरसायकलवर घेऊन गेले आहे। सुनीताला नातेवाईकांनी फोन केला असता ती फोन उचलत नव्हती। यावेळी नातेवाईकांनी ज्योतिबाला फोन केला असता त्याने सांगितले की सुनीता बेशुद्ध झाली आहे।